बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पैशांची वाट पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या सोशल मीडिया आणि शेतकरी वर्गामध्ये एकच सर्वात मोठा प्रश्न चर्चेला जातो, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार का? म्हणजेच काय तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 4000 रुपये जमा होणार का? पण पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे डोळे लागले आहेत ते आपल्या राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे। नियम पाहिला तर नमो शेतकरी योजनेचा हा 9वा हप्ता खूप आधीच जमा होणे अपेक्षित होते। त्याचा ठरलेला कालावधी कधीच उलटून गेला आहे। आता तर पुढील हप्त्याचा म्हणजेच 10व्या हप्त्याचा कालावधी देखील सुरू झाला आहे। यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कमालीचे चिंतेत आणि आतुरतेने वाट पाहत आहेत की नक्की शासनाच्या दरबारी काय सुरू आहे, आपले हक्काचे पैसे कधी मिळणार। तज्ज्ञांच्या आणि शेतकरी संघटनांच्या मते शासनाचा हा एक मोठा राज्यस्तरीय सोहळा असणार आहे आणि या सोहळ्याचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एका क्लिकद्वारे डीबीटी प्रणालीद्वारे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करू शकतात। सध्या हा कार्यक्रम अगदी तोंडावर आला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास आता फार दिवस उरलेले नाहीत। ही एक संभाव्य माहिती असून अधिकृत घोषणा होतात आपण त्याची माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलवर घेऊन येऊ। आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात। हा हप्ता नेमका कधी जमा होणार? शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या वतीने एका मोठ्या कार्यक्रमाची नियोजन केले जात असल्याची माहिती समोर येत आहे। हा कार्यक्रम राज्यातील उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार वितरणाचा असणार आहे, ज्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री स्वतः उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम सुरू झाला आहे, शेतीची कामे वेगात आहेत। अशा वेळी जर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले तर बियाणे, खते आणि इतर शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने 9वा आणि 10वा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र म्हणजेच 4000 रुपये थेट दिले पाहिजेत असे आम्हा सर्वांना वाटते। आता मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की तुमच्या मते राज्य सरकारने हे दोन्ही हप्ते एकत्र देऊन शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा दिलासा दिला पाहिजे का? तुमचे जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधव आपली KYC आणि बँक लिंकिंग वेळेत पूर्ण करून घेईल। तर शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असेल की नेहमी वेळेवर मिळणारे पैसे यावेळी एवढे का रखडले? तर मित्रांनो, यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे पात्र लाभार्थ्यांची पडताळणी आणि निधीची तरतूद। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुमारे 90,41,000 शेतकरी या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत। विचार करा, 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या प्रत्येकी 2000 रुपये द्यायचे म्हणजे शासनाला सुमारे 1,850 कोटी रुपयांचा जास्तीत निधी आवश्यक असते। हा एवढा मोठा निधी उपलब्ध करणे आणि त्याचे डीबीटी म्हणजेच थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तांत्रिक मंजुरी मिळवणे आवश्यक असते। सध्या याच निधी मंजुरीची शासन निर्णय म्हणजेच GR काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे शासनाकडून कोणत्याही क्षणी हिरवा कंदील मिळू शकतो। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा सरकारने दोन्ही हप्ते मिळून 4000 रुपये जाहीर केले पण तुमच्या बँक खात्यात 1 रुपयाही जमा झाला नाही तर किती मोठं नुकसान होईल। म्हणूनच पैसे जमा होण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या बाजूने 5 महत्त्वाच्या अटी पूर्ण करायच्या आहेत। जर यात काही त्रुटी असेल तर तुमचा हप्ता 100% अडकणार। याबाबत अद्याप कोणतीही अंतिम अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शासनाच्या अंतर्गत पातळीवर या संदर्भात वेगाने हालचाली सुरू आहेत। कारण सध्या राज्यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी आणि अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामुळे शेतकरी हिताचे अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर या थकीत हप्त्यांसाठी निधी मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। पुढे जाण्यापूर्वी जर
तुम्ही आपल्या चॅनलला पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयी सरकारी योजनांची अचूक माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नुकताच देशभरातील कोट्यावधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा लाभ मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. आता बोलूयात आपल्या मुख्य विषयाकडे, जो म्हणजे सध्या प्रत्येक गावात प्रत्येक कट्ट्यावर चर्चेला जातोय, काय दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का? शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे एकूण 8 हप्ते यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आणि प्रत्येक हप्त्यामध्ये आपल्याला 2,000 रुपये मिळाले आहेत. परंतु 9वा हप्ता थकीत राहिल्यामुळे आणि आता 10व्या हप्त्याची वेळ जवळ आल्यामुळे शेतकरी वर्गातून हे जोरदार मागणी होत आहे की सरकारने दोन्ही हप्ते एकत्र द्यावेत. आता यावर अधिकृत आणि तांत्रिक बाजू काय आहे हे ते नीट समजून घ्या. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर राज्य सरकारने तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही हप्त्यांची रक्कम एकत्र मंजूर केली तर शेतकऱ्यांना थेट 4,000 रुपयांचा मोठा आर्थिक लाभ एकाच वेळी मिळू शकतो. अनेक शेतकरी बांधव सध्या चिंतित आहेत, कारण ज्या हप्त्याची वाट आपण कित्येक महिन्यांपासून पाहत होतो तो हप्ता अद्याप जमा झालेला नाही. पण आता राज्य सरकारकडून आणि कृषी विभागाकडून खूप मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पण थांबायचं नाही. जर कागदपत्रांमध्ये एक छोटीशी चूक असेल तर तुमचे 4,000 रुपये तर सोडाच, पण पुढचे सर्व हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सत्य आणि सरकारची नवीन नियमावली अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम काय करायचं आहे? तर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे eKYC. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली eKYC पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी. शासनाच्या नवीन नियमांनुसार eKYC नसेल तर PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे लाभ कायमचे बंद केले जातील. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे बँक खाते आधार कार्डची लिंक असणे तुमचे अनिवार्य आहे. बरेचदा शेतकऱ्यांचे पैसे फक्त आधार लिंक नसल्यामुळे शासनाकडून परत जातात. त्यामुळे बँकेत जाऊन हे एकदा नक्की तपासा. तिसरी महत्त्वाची अट म्हणजे लँड सीडिंग. तुमच्या शेतीची कागदपत्रे आणि डिजिटल 7/12 या योजनेच्या पोर्टलवर लिंक असणे गरजेचे आहे. जर तिथे नो दिसत असेल तर तात्काळ तहसील कार्यालयात. तिसरी महत्त्वाची अट म्हणजे लँड सीडिंग. तुमच्या शेतीची कागदपत्रे आणि डिजिटल 7/12 या योजनेच्या पोर्टलवर लिंक असणे गरजेचे आहे. जर तिथे नो दिसत असेल तर तात्काळ तहसील कार्यालयात किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा. चौथी महत्त्वाची अट म्हणजे फार्मर ID. शासनाने आता प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार्मर ID तयार करणे बंधनकारक केले आहे. अनेक शेतकरी बांधवांनी अजूनही हा ID बनवलेला नाही. तुमच्या जवळच्या CSC सेंटरला किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन हा ID त्वरित बनवून घ्या. पाचवी महत्त्वाची अट म्हणजे बँक खाते सक्रिय असणे. तुमचे बँक खाते चालू स्थितीत असावे. जर तुम्ही अनेक महिने खात्यावरून व्यवहार केला नसेल तर ते खाते डॉर्मंट किंवा बंद होते. अशा खात्यात सरकारी अनुदान जमा होत नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कशी वाटली माहिती हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा शेतीविषयी आणि नवीन सरकारी योजना सर्वात जलद अपडेट पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत राहा आपले लाडके YouTube चॅनल. धन्यवाद.